गागोदे बुद्रुक इथं शिक्षण हक्क सत्याग्रह सुरू 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर हिवाळी अधिवेशन पर्यंत सुरू ठेवणार संदीप रेणुका परशुराम पाटील। शाळा वाचवा अभियान आणि एकच मिशन मोफत शिक्षण। भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचा जन्मस्थान गागोदे बुद्रुक इथं सत्यशोधक सर्वोदय संघटना महाराष्ट्र रायगड यांच्या वतीनं संदीप रेणुका परशुराम पाटील यांनी शाळा वाचवा अभियान व एकच मिशन मोफत शिक्षण यावर आधारित सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून शिक्षण हक्क सत्याग्रह सुरू केलाय। आज आर्थिकदृष्ट्या सर्व समाज मागासलेला आहे। महागाईमुळे घर चालवणं मुश्किल झालंय। 10 ते 12 हजार पगारामध्ये कंत्राटी कामगार तसेच इको रिक्षा चालक आणि मजूर यांना जगणं अवघड झालेलं आहे। सध्या शिक्षणाच्या खासगीकरणानं शैक्षणिक फी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे आपल्या मुलांना शिकवायचं कसं हाच प्रश्न सर्व समाजाला सतावत आहे। आज सर्व समाजातील गरिबांची मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात बाहेर फेकली गेलेली आहे। भारतीय संविधानानुसार शिक्षण हे आपले मूलभूत हक्क आहे। अन्न ही जशी सर्वांची समान भूक आहे आणि ती सर्वांना मिळालीच पाहिजे, तसे ज्ञान सुद्धा सर्वांची समान भूक आहे आणि ते ज्ञान सर्वांना मिळालंच पाहिजे। अन्नाची भूक भागली नाही तर माणूस शारीरिकदृष्ट्या कमकुवत होतो, तसे ज्ञानाची भूक भागली नाही तर माणूस मानसिकदृष्ट्या कमकुवत होतो। ज्ञानाअभावी माणसाची विचार करण्याची शक्ती थांबते आणि माणूस सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला राहतो। म्हणून ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक अधिकार असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मिळालंच पाहिजे। ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीला मिळावं म्हणून सर्वांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे याचा आग्रह आपण सर्वांनी धरला पाहिजे। नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी हा विचार संत नामदेवांनी आपल्याला दिलेला आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। तर सर्वांना शिक्षण खुले झालं पाहिजे विचार महात्मा फुलेंनी आपल्याला दिलेला आहे। आचार्य विनोबा भावे यांनी भूदान ग्रामदानाच्या माध्यमातून जमीन सर्वांसाठी खुली केली आहे। तसे ज्ञान सुद्धा सर्वांना खुलं व्हावे म्हणूनच सर्व समाजाला अंगणवाडी ते पदव्युत्तर PhD इंजिनियर वकील डॉक्टर MBA वगैरे पर्यंतचे मोफत शिक्षण मिळावे म्हणून दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून मी शिक्षण हक्क सत्याग्रह आचार्य विनोबा भावे जन्मस्थान गागोदे बुद्रुक तालुका पेण जिल्हा रायगड इथं सुरू केलाय। हा शिक्षण हक्क सत्याग्रह प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक समाजाचा आहे। आपण सर्वांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या शिक्षण हक्क सत्याग्रहात सामील व्हा असं आवाहन सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संदीप रेणुका परशुराम पाटील यांनी केलंय। पण एक लक्षात घेतलं पाहिजे की सध्या शिक्षण खूप महाग झालेले आहे आणि गरीब मुलांना आता शिक्षण घेणं शक्य नाही आहे आणि म्हणून सर्व समाजातील मुलांना शासनाने शिक्षण मोफत दिलं पाहिजे यासाठी आम्ही हे शिक्षण हक्क सत्याग्रह सुरू केलेला आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की सर्व समाजातील लोक आता आर्थिकदृष्ट्या मागास होत चालले आहेत। महागाईमुळे आज सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल झाले आहे। आज कंत्राटी कामगाराला सुद्धा 10 ते 12 हजार पगारावर काम करावं लागतं। इकोवाला असेल, रिक्षावाला असेल, शेतमजूर असेल, ज्याला आज महिन्याला 10 ते 12 हजार रुपये मिळत नाहीत। अशा परिस्थितीत तो मुलांना शिकवणार कसं? आणि शिक्षणाचं तर पूर्ण खाजगीकरण होत चाललेलं आहे। प्रत्येक मुलाला आज शिकवण्यासाठी वर्षाला पहिली दुसरीच्या मुलासुद्धा 35 ते 40 हजार रुपये खर्च येत असतील आणि कॉन्व्हेंटसाठी जर त्याला 70-80 हजार रुपये मोजावे लागत असतील तर भविष्यातील मुलं शिकणार कशी? 10वी ते 12वी नंतर या मुलांचं शिक्षण हे बंदच होणार आहे, ही परिस्थिती आहे। प्रत्येक माणूस आपल्या मुलाला शिकवत असताना एक स्वप्न घेऊन तो त्या मुलाला शिकवत असतो, परंतु त्याला आज ते स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही। आज शासनाचं जे शिक्षण हक्क कायदा आहे त्यानुसार 1ली ते 8वीपर्यंतच मोफत शिक्षण आहे, पण तदनंतर शिक्षण मोफत नाही आहे। आणि आमची मागणी आहे सरकारकडे की सर्व समाजाला त्यांनी शिक्षण मोफत केलं पाहिजे। जशी अन्न ही माणसांची समान भूक आहे आणि तो प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे, तशी ज्ञानसुद्धा ही सर्वांची समान भूक आहे आणि ते ज्ञान प्रत्येकाला मिळालं पाहिजे असा आमचा आग्रह आहे। आणि म्हणून शासनानं प्रत्येक समाजातील विद्यार्थ्याला हे शिक्षण मोफत दिले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याच पद्धतीने आज कंत्राटी कामगार कायदा आहे। एखादा मुलगा शिकल्यानंतर जेव्हा कंपनीमध्ये जातो तर त्याला 10 ते 12 हजारावर काम करावं लागतं, तो कधीच परमनंट होऊ शकत नाही। म्हणजे पूर्ण असुरक्षित असं जीवन हे कामगाराला जगावं लागतं, ही परिस्थिती आहे। आणि म्हणूनच आमची मागणी आहे की शासनाने परमनंट कामगार कायदा आणावा आणि त्या कामगाराला सुरक्षित जीवन द्यावं। दुसरं अधिक महत्त्वाचं म्हणजे रोजगार आम्ही कायद्याची अंमलबजावणी होत नाही। म्हणजे आपल्या लक्षात येईल की हा जो आदिवासी समाज आहे किंवा अकुशल कामगार आहे
त्याच्यासाठी रोजगार हमी कायद्याची निर्मिती झाली, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे पुन्हा आदिवासी समाज किंवा अकुशल समाज हा जो आहे कामगार तो पूर्णतः आज स्थलांतरित होत आहे आणि त्याच्या मुलांना घेऊन तो स्थलांतरित होते. त्यामुळे त्यांच्या मुलांचं शिक्षणसुद्धा तिथेच थांबलं जाते. म्हणून आमची मागणी आहे की या रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. शासन 20पेक्षा पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतो, तो निर्णय शासनाने थांबवला पाहिजे. कंत्राटी शिक्षक भरती केली जाते, जणू काही एकदा म्हणजे 500 रुपये रोजगार हमी जसा मजूर घेतला जातो तशी शिक्षकांची आज भरती होते. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या अनेक अशा मागण्या घेऊन आम्ही इथे शिक्षण हक्क सत्याग्रह हे 16 डिसेंबरपासून ते अधिवेशन सुरू होईपर्यंत आम्ही इथे ठेवलेलं आहे. आणि आमची मागणी आहे की या अधिवेशनामध्ये शासनानं सरकारनं याचा पूर्णतः विचार करावा.